नागपूर पुन्हा एकदा ज्या पद्धतीने जे आहे रुळावर येण्यासाठी खरं तर वाट बघते आहे, कारण 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी आहे। त्यामुळे 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीतच नाही तर पूर्ण नागपूर शहराच्या व्यापारावर याचा मोठा परिणाम झालेला आहे। अनेक दुकानं जे आहे संचारबंदीच्या भागामध्ये बंद आहे, मात्र त्याचा परिणाम जो आहे तो शहरातील इतर दुकानांवर होत आहे। कारण ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, कर्फ्यू नागपुरात आहे, लोक घराबाहेर निघण्यासाठी हिंमत करत नाही। त्यामुळे 2 दिवसात जो आहे मोठा फटका बसलेला आहे। खरं तर परवाच्या रात्रीपासून सुरू झालेला हा प्रकार होता। काल दिवसभर दुकानं बंद राहिले, आज दुकानं सुद्धा बंद राहणार आहे। या संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्रच नाही तर देशाचे कौन्सिलचे अध्यक्ष आहेत, जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिलचे रोकडे सर आहे। राजेश दादा, कशी परिस्थिती आहे, कसा परिणाम जो आहे ह्या सगळ्या घटनेचा होतो, व्यापाऱ्यांवर होतो, सर्वसामान्यांवर होतो? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अगदी बरोबर, ही घटना म्हणजे खूपच दुःखद आहे। आम्हाला बिलकुल अपेक्षित नव्हतं की अशी काही घटना नागपुरात होईल, कारण की 98 वर्षात कधीही अशी घटना घडलेली नाही आहे। कधीही दंगलीमुळे नागपूर बंद झालं असं काहीच बघितलेलं नाही आहे। इथले लोक खूप शांत आहे, इथे आतापर्यंत असं कधीच ऐकलेलं नाही। आणि अशा वेळेस ही दंगल सोमवारी झाली आणि त्याच्यानंतर जी दंगल झाल्यानंतर ज्या परिस्थिती आम्ही आताच व्यापाऱ्यांना जी परिस्थिती आता आम्ही बघतो आहे, ती परिस्थिती अशी वाटत आहे की माहीत नाही की हा व्यापार कुठे आमचा खराब होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल, गुढीपाडवासारखा एक मोठा सण 10 ते 12 दिवसांनी आता आहे भारतात आणि महाराष्ट्रात तर खूप चांगल्याने तो मनवला पण जातो। सोबतच मार्च एंडिंगचे व्यापाऱ्यांना कामं असतात, सोबतच त्याच्यानंतर अक्षय तृतीयासारखा एक मोठा मुहूर्त आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे लोक लग्नाची खरीदारी पण याच दरम्यान करतात। त्याच्यामुळे या अशा कठीण परिस्थितीत संचारबंदीमुळे नक्कीच व्यापाऱ्यांना खूप नुकसान होतं आहे। इतकं तर तेवढं खरं आहे की कमीत कमी आमचे जे इथले आमदार आहे प्रवीण दटकेजी यांनी इथे थोडासा सांभाळल्यामुळे थोडंसं आता परिस्थिती नॉर्मल झालेली आहे। तरी आज संचारबंदी असल्या तरी मी एकच मागणी करेल शासन आणि प्रशासनाला की लवकरात लवकर ही संचारबंदी बंद व्हावी आणि नॉर्मल व्यापार व्हावा, कारण लोकांना पण त्रास होत आहे याचा। आणि महत्त्वाचं म्हणजे आज 11 पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी आहे, परंतु याचा इफेक्ट बाकी मार्केटला पण होत आहे। त्याच्यामुळे मार्केटमध्ये लोकच निघत नाही आहे। कुठेतरी खरं तर व्यापारी ह्या सगळ्याच धर्माचा असतो, सगळ्या जातीचा असतो असं म्हणावं लागेल। कारण मला एकाला फटका बसत नाही, सगळ्यांना बसतो, सामान्य लोकांनाही या सगळ्याचा फटका बसतो। शहरातच आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं का 11 ठिकाणी नाही तर शहरातील सगळ्याच भागांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आहे। बघा, व्यापारी नेहमी व्यापारासाठी असतो। तो कधी कुठल्या धर्माला बिलॉंग करत नाही, कुठल्या पार्टीला बिलॉंग करत नाही। तो आणि फक्त तो व्यापारासाठी असतो, तो कधी धर्माला बघत नाही। आणि अशा कंडिशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये त्याचा जेव्हा व्यापार इफेक्ट होतो त्याचा नक्कीच प्रॉब्लेम जो आहे तो जनतेला पण होतो। आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये मला वाटते ज्याप्रमाणे सध्या म्हणजे कालचा दिवस आणि आजचा दिवस जो दिसतो, कुठलीच अप्रिय घटना अशी घडलेली नाही। त्याच्यामुळे असं वाटतं मला की उद्या वगैरे लवकरात लवकर मार्केट ओपन व्हावं, जेणेकरून इथल्या लोकांना पण एक कॉन्फिडन्स वाढेल। जसं की मी सांगितलं की हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे याला सांभाळलेलं आहे त्याच्यासाठी व्यापाऱ्यांकडनं त्यांना धन्यवाद पण आहे। कारण की अशा दंगली झाल्यानंतर 8-8 दिवस आणि 15-15 दिवस व्यापार इफेक्ट होतो। मला असं वाटतं आहे की ज्याप्रमाणे मी पोलीस प्रशासनाशी पण बोललेलो आहे, त्यांनी पण मला सांगितलं आहे की लवकरात लवकर मार्केट ओपन होईल। साधारणतः एक दिवसच बंद राहिलेला आहे खरं तर मार्केट, त्यामध्ये किती कोटीचं नुकसान झालं असावं आणि आणखी जर काही दिवस राहिले ही परिस्थिती कशी बिघडेल? बघा, नुकसान जे तुम्ही म्हणताय की हे 200 ते 250 कोटीचं दरम्यानचं नुकसान आहे, परंतु नुकसान तेवढंच नसतं, मनोबल तुटतं। त्याच्यानंतर येणारे आणि ही गाडी पुन्हा रुळावर यायला पण वेळ लागतं। एकदा जर कुठली गोष्ट बंद पडली तर त्याला नॉर्मल यायलाच कमीत कमी 8 दिवस लागणार आहे। तर ही खूपच कठीण परिस्थिती व्यापाऱ्यांवर झालेली आहे। बस व्यापारी तसंही खूपच शांतप्रिय लोक असतात, त्याच्यामुळे लवकरात लवकर व्यापार सुरू व्हावं असं व्यापाऱ्यांची इच्छा आहे। नक्कीच, खरं तर हे होते जेम्स अँड ज्वेलरीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कोकडीजी। त्यांनी सांगितलं आहे ज्या पद्धतीनं हा व्यापार ठप्प झाला, सुरू जरी झाला तरी ह्या रुळावर येण्यासाठी 8 दिवस लागतात। त्यामध्ये नागपूर पुन्हा एकदा रुळावर येण्यासाठी वाट पाहते आहे। 250 कोटीचं नुकसान जे आहे ते एका दिवसात झालं आहे, आज दुसरा दिवस आहे, आजही त्याच घरात नुकसान राहील, मात्र रुळावर येण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। त्यामुळे परिस्थिती जी आहे लवकरात पूर्ववत व्हावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ते राजेश जी यांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।